स्वागत है दोस्तों। आप यहाँ देख रहे हैं ये वेडिंग सेरेमनी हो रही है क्रिश्चियंस की, जो कि है हिंदुस्तान चर्च। यहाँ पर देखिए क्या वंडरफुल मेन्यू लगाया है और यहाँ पर अभी शादी चल रही है। बहुत ही जल्द मैं आपको आगे का ये बताने वाला हूँ कि ये आगे कैसे दिखता है। चलिए मेरे साथ दोस्तों। तो दोस्तों देखिए, ये है वेडिंग सेरेमनी जो हो रहा है जेवियर और मोनिका, जो कि है आज के वेडिंग कपल। ये देखिए दोस्तों, ये पूरा वेडिंग का सीन है। यहाँ पर अभी गेस्ट आने बाकी है। ये देखिए क्या शानदार और लैविश यहाँ पर चल रहा है। या पती वधू वराला तो एकत्र केलेला आहे, यासाठी जी वचनं ते देणार घेणार आहे, तुझा आशीर्वाद त्यांच्यावर पाठव। तू त्यांच्या पुढे राहा, त्यांचं मार्गदर्शन कर। प्रत्येक गोष्ट ख्रिस्त येशूमध्ये त्यांची गौरवाने पूर्ण। मी पुन्हा प्रार्थना करतो प्रभू, त्यांचं जीवन ख्रिस्तामध्ये आशीर्वाद कर। आज ती नवी सुरुवात करा। या प्रवासामध्ये शेवटपर्यंत तू त्यांच्या संधी असा, तू त्यांच्याशी बोलावं, तू त्यांना शिकवावं अशी प्रार्थना। वेगवेगळ्या अनुभवातून त्यांचं प्रेम अतिशय घट्ट व्हावं अशी विनंती करतो। मान सन्मान गौरव तुला दे, येशूच्या नावाने बाप्पा, आमेन आमेन। यासोबत बसूया आणि आपण काही गीत गाणार आहोत आणि सगळेजण जॉईन करू शकतात। Yeshua.
येशुवा कोटी कोटी स्तुती धन्यवाद धन्यवाद येसा स्तुती गाऊया हे येशुवे खुदा उपकार तेरे येशुवा कोटी कोटी स्तुती धन्यवाद दिला सुरुवात. झेवियर आणि मोनिका ज्यांच्या विवाहाला उपस्थित राहण्याकरिता आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी, त्यांच्यासाठी सुखी वैभवी जीवनाची प्रार्थना करण्यासाठी आणि त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आपण येथे देवासमक्ष एकत्र जमले आहोत. विवाह हा देवाने योजलेल्या सृष्टी निर्मितीतील सातत्य कायम राखण्याचा एक दैवी संस्कार आहे. म्हणून विवाहाकडे पूर्ण गांभीर्याने बघितले पाहिजे. उतावळेपणाने नव्हे तर पूर्ण विचाराने आणि देवाची देणगी असलेल्या प्रेम भावनेने प्रेरित होऊन विवाहास तयार व्हा. कारण ख्रिस्ताच्या शिकवणीप्रमाणे पती पत्नी म्हणून विवाहाबद्ध झालेल्या लोकांचे ऐक्य जन्मभराचे. देवाची इच्छा आहे की विवाहानंतर स्त्री पुरुषाने आयुष्यभर एकमेकांना साथ द्यावी, सोबत करावी, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हावे, एकमेकांची काळजी घ्यावी आणि आयुष्यभर प्रेमाचे कितना सुंदर है ना. This is not a past. Lucia